आणि आता महत्त्वाच्या 25 बातमी आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीमध्ये सकल ओबीसी संघटनांचं आंदोलन। सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं, लक्ष्मण हाकेंची टीका। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जाते। संभाजीनगरमधील आंदोलनामधून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। कराड आणि लक्ष्मण हाकेंच्या संबंधांवर दमानियांचा सूचक ट्विट। वाल्मिक कराड सोबत हाके जेवण करत असतानाचा फोटो दमानियांकडून ट्विट। लातूरमध्ये मुंडे समर्थकांचा किनगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा। मनोज जरांगेने विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप। आंदोलकांच्या तक्रारीनंतर जरांगेंवर गुन्हा दाखल। महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका। ठाकरे लवकरच मुंबईतील शाखांना भेटी देत आढावा घेणार। स्वबळावर लढल्यास पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जिंकतील, पदाधिकाऱ्यांना विश्वास। राज्यांकडे मोफत रेवडी वाटप करण्यासाठी पैसे आहेत। न्यायाधीशांच्या वेतनाचा विषय आल्यावर आर्थिक संकटाचं कारण देता महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा सुप्रीम कोर्टामध्ये उल्लेख। सुनावणीच्या दरम्यान कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी। अभिजात दर्जा देण्याबाबतचा आदेश उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द। ईव्हीएम पडताळणीमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची माघार। जिल्हा निवडणूक शाखेला थोरातांकडून अर्ज। थोरातांनी भरलेले शुल्क सुद्धा परत मिळणार। क्रिकेटपटू केदार जाधवने घेतली भाजप नेते रवींद्र चव्हाणांची भेट। भाजपच्या सदस्य नोंदणी दरम्यान भेट घेतल्यामुळे केदार जाधवांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण।